कर्मयोगी दलित मित्र स्वर्गीय भीमरावजी जाधव गुरुजी यांची 103वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। बालसंस्कार केंद्र सोलापूर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी दलित मित्र तथा माजी महापौर स्वर्गीय भीमरावजी जाधव गुरुजी यांच्या 103व्या जयंतीनिमित्त तसेच स्वर्गीय मातोश्री सुभद्राई जाधव यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त भीमराज सदन मातोश्री सौ सुभद्राई जाधव सांस्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सकाळी 10 वाजल्यापासून निखिल भालेराव प्रेझेंट्स म्युझिकल मूड्स विथ निखिल या कार्यक्रमांतर्गत मराठी व हिंदीतील नव्या जुन्या गीतांचा बहारदार नजराणा सादर करण्यात आला। या सुरेल कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वातावरण मंत्रमुग्ध केले। दरम्यान दुपारी 1:10 गुलालाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। उपस्थितांनी स्वर्गीय भीमरावजी जाधव गुरुजी यांना अभिवादन केले। त्यानंतर सर्व उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दलित मित्र डॉक्टर भारत जाधव यांनी स्वर्गीय भीमरावजी जाधव गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनातले काही प्रसंग यावेळी सांगितले। आणि स्वामी समर्थांसमोर प्रार्थना करतो, असंच प्रेम आपल्या सर्वांचं आमच्यावर राहावं असं मी परमेश्वरासमोर प्रार्थना करतो। आणि माझ्या वडिलांना अतिशय मानणारे या महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक दत्ता काका गायकवाड हे फोन केल्यानंतर आले, त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो। आणि प्राध्यापिका नसीमा पठाण ह्या आपल्या सेटलमेंटचेच आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही माहिती नाही, पण माझ्यापासून जे काही पुढची पिढी मागची पिढी होती त्यांना सर्वांना माहिती आहे। लिंबेवाडीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। या प्रसंगी मोहन जाधव, दलित मित्र डॉक्टर भारत जाधव, सुजित जाधव, सुशांत जाधव, नागेंद्र जाधव यांच्यासह टकारी, पामलोर, कैकाडी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच स्वर्गीय भीमरावजी जाधव गुरुजी यांना मानणाऱ्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून उपस्थितांनी स्वर्गीय भीमरावजी जाधव गुरुजी यांच्या सामाजिक कार्याला अभिवादन केले।